सकल गुणनिधानं बालरामाधीशं रघुपति भक्तं वासजातं नमामि। पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन निशी तुझी नाम नाम विठोबाची घेन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे। पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत काय काय विश्रांती होते ते येत होते ना बसा तिथेच बसा असो। या पेणगावला श्री मारुतीच्या दरबारात त्याची कीर्तन सेवा आहे। कीर्तन सेवेचं प्रयोजन विदर्भ प्रांतातून पुण्यसभेला पळशी मातेच्या तीरावरील लहानशा गावात निघालेला लहानसा दिंडी सोहळा। या वर्षी त्या दिंडी सोहळ्याला 50 वर्षे पूर्ण झाली। पूर्वी इथे काही काम नव्हतं, काही नाही की लाकडी बसण होते। ठरल्याप्रमाणे याही वर्षी हा पेणगावचा मुक्काम कधी बदल झाला, काही काही मुक्कामात बदल झाले। ज्या ठिकाणी दुपार होती तिथे मुक्काम झाला, काही मुक्कामामध्ये तिथे फराळ झाला, असे बदल झाले। पण सगळ्या वाटचालीतील वाचलं हे पेणगावचं मुक्काम कायम राहिलं। ते निवृत्ती भोग व्यवस्था करत होते जाधव, नंतर यांचे वडील यादवराव फार मनाभावापासून दिंडीची व्यवस्था करायचे आणि आता त्यांची मुलं त्यांच्याच पावलावर पाव टाकून दिंडीची चोख व्यवस्था करतात। कधी कधी दिंडी द्वादशीला येते, कधी कधी एकादशीला येते। एखादी तिथीची वृद्धी होते, एखाद्या वेळेला तिथीचा क्षय होतो। आता या दिंडीच्या मुक्कामाचे वेगवेगळे नियम असतात। आपल्या आईसाहेबांच्या दिंडीचा मुक्काम पालखीसह बीडचा एकादशी ठरली। ते कोणते मागे पुढे काही होत, बीडला एकादशी आलीच पाहिजे। तसं आपले तिथे 8 दिवस आहेत, कोणते पौर्णिमेपासून 8 दिवस मागे मोजायचे, म्हणजे तो दिवस पंढरपुरात पोहोचला। आणि तिथून इकडे 30 मुक्काम आहे, तो दिवस मोकळा निघण्याचा असं ठरलेलं आहे। एखाद्या वेळेला द्वादशी येते, एखाद्या वेळेला एकादशी येते। या वर्षी एकादशी आहे, म्हणून आता एकादशी आहे। इथे खूप मोठा गर्दी खूप आहे। शनिवारची वारीच भरली। कीर्तन कसं कराय, कीर्तनाची वेळ द्यायच्या वेळी हरिपाठ सुरू झाला, कीर्तन होत नाही असं ठरलं, ते पुन्हा रंगाची गोष्ट नाही। कीर्तन झालं का काही लोक मग एकादशी त्याला श्रवण करायचं आहे, म्हणजे आरामात होते श्रवण बसता ताळ घ्या, नाही पुढे श्रवण करायला लागते। फार हुशार झाले लोक। सेवेतील चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे। अभंग आकारानं लहान आहे, अभंगामध्ये 3च चरण आहेत। आणि या अभंगाची जी मांडणी आहे, रचना जी आहे
जे ओळीचे अभंग आहेत, म्हणजे अभंगाच्या चरणाच्या शेवटचं जे पद आहे ते दुसऱ्या चरणाचं आरंभक पद असतं, त्यानंतर ओळीचे अभंग. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थ व्रत. व्रताला की नाही सुरुवात झाली. व्रत एकादशी करीन उपवासी काही लतीची मुठी नाम. शेवटी काय नाम विठोबाचे हे नवी वाचे बीज कल्पा. या म्हणतात ओळीचे अभंग. महाराज आपली कुल परंपरा याच्यातून सांगतात. कारण परंपरेला दोन्ही क्षेत्रात महत्व आहे. हंसवर्षीय वंशीय क्षेत्रात आणि विद्यावंशीय क्षेत्रात सुद्धा. हंसवंशीय क्षेत्रात सुद्धा परंपरा शोधण्याची परंपरा म्हणजे प्रथा आहे. आणि विद्यावंशात काय आहे, दोन्हीकडे परंपरा. भगवान बोलले की नाही एवं परंपरा प्राप्त एवं राजस्य सकाळी नियमता योगो नष्ट परंतप. जरी दिवशी अनुष्ठाना संप्रदाय विण. संप्रदाय म्हणजे उपासना पद्धती, त्याला म्हणतात संप्रदाय. ज्या उपासना पद्धतीत तुम्ही आहात त्याप्रमाणे उपासना झाली पाहिजे. परंपरा तर इथे तुकोबारायांची दोन्ही प्रकारची परंपरा विशुद्ध आहे. आपल्यासारख्याची कदाचित कोणाची वंशवंशीय परंपरा विशुद्ध नसेल, विद्यावंशीय परंपरा विशुद्ध असलीच पाहिजे. त्यात श्रेष्ठता भूषण आहे. वंशवंशीय परंपरेला फारसं महत्व नाही, पण महत्व आहे विद्यावंशीय परंपरेला. कारण तुझे गुरु कोण? आमचे. त्यांचे गुरु कोण? आमचे. त्यांचे गुरु कोण? आमचे. त्यांचे गुरु कोण? हुकलं नाही पाहिजे. हे भगवान शंकरापर्यंत गेलं पाहिजे. जे तत्वज्ञान वेद बोधित आहे ते तत्वज्ञान तुमच्या परंपरेत आलं पाहिजे. त्या वेदबोधित ज्ञानामुळे तुम्हाला श्रेष्ठता आहे. म्हणून संप्रदायाची किंमत आहे. हा संप्रदाय अनादी आहे म्हणून किंमत आहे. थोरा मोठ्यांनी मान्य केला म्हणून किंमत आहे. आणि या संप्रदायाला फल आहे. वारकरी संप्रदायाला फल कोणतं आहे? पंढरीची वारकरी अधिकारी मोक्ष याला फल म्हणतात. ही पंढरीच्या वारीची परंपरा आमच्या घराण्यात आमच्या 8व्या पूर्वजापासून सुरू आहे. विश्वंभर बाबापासून ती अभ्यास सुरू आहे. महाराजांचा पूर्वजांचा इतिहास तर असा आहे की विश्वंभर बाबा थकले होते आणि शेवटच्या वारीला आले तेव्हा ते पांडुरंगाच्या समोर हुंदके देऊन रडले. आता परत मला आता वारीला येता नाही ना, कारण शरीर थकलं. तेव्हा देवाने अभिवचन दिलं, बाबा तुम्ही आता येऊ नका, मी घेतो तुमच्या गावात. म्हणून देऊची जी विठोबा रुक्मिणी मूर्ती आहे ना ती स्वयंभू आहे. त्याने सांगितलं तुमच्या गावामध्ये नैऋत्य दिशेला एक आंबेराई आहे. त्या आंबेराईमध्ये तुम्ही या, तुम्हाला तिथे कोणत्याची मूर्ती रूपांतरी सापडेल, मला घेऊन जा तिथे स्थापना करा. म्हणून देऊची जी मूर्ती आहे ना ती स्वयंभू आहे. विश्वंभर बाबा करता श्री पांडुरंग परमात्मा देऊला आले असं बघायला की ना, असा बोलताना असं निवडा लागलं. असं हा इंडियावालेले आहेत बाजूला आपल्या इंडियावाला
भलाई नाही दिली. म्हणून संकट टळलं तुझ्या. तेव्हा ती परंपरा मी चालवतो आणि ती शास्त्र शुद्ध पद्धतीची आहे. कोणाच्या परंपरा शास्त्र शुद्ध पद्धतीच्या नसते. आणि उपासना ज्या उपास्याची करायची ते उपास्य सुद्धा शास्त्र शुद्ध पाहिजे. त्याची उपासना सुद्धा शास्त्र शुद्ध पद्धतीची झाली पाहिजे. उपासक हा निर्दोष असला पाहिजे आणि उपास्याची प्राप्ती होईपर्यंत उपासना टिकली पाहिजे. त्या गोष्टी आहेत. उपासना शास्त्र शुद्ध पद्धतीची पाहिजे. शास्त्रात उल्लेख आला का ही उपासना कोणीतरी केलेली आहे, आला असेल तर बरोबर. उपासक हा निर्दोष असला पाहिजे, कारण उपासनेमध्ये पापाचं साहचर्य चालत नाही. पापही करतो उपासना करतो चालत नाही. पापाचं सहचर्य त्यात असता कामा नाही, म्हणजे तो निर्दोष पाहिजे. आणि उपास्य जे आहे ते शास्त्रोचित पाहिजे. शास्त्राने त्याला मान्यता दिली पाहिजे. आमच्या उपासना पद्धतीमध्ये उपास्यामध्ये उपासकामध्ये या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. महाराज शास्त्रान्या भाव निवडिल्या उपास्य शास्त्रोक्त आहे, उपासना शास्त्रोक्त आहे, त्याचं ठिकाण शास्त्रोक्त आहे, तिथे असणारं तीर्थ शास्त्रोक्त आहे. आणि शास्त्रांनी परमप्रयोजन म्हणजे जे फल सांगितलं ते त्या उपासनेचं फल आहे. परमप्रयोजन अवांतर प्रयोजन, प्रयोजन दोन आहेत. परमप्रयोजन म्हणजे मोक्ष. अरे मोक्ष तर नुसत्या पंढरीनाथाच्या मंदिराचा कळस पाहिला की आहे. तुका म्हणे मोक्ष दैमुक्तिक ज्ञान, त्या मंदिराचा कळस पाहिला तर मोक्ष होतो, दर्शनानं होणार नाही. काही विप्रलंबक असतात, दुसऱ्याला सांगतात. काही भ्रांत असतात, त्यांनाही कळत नाही, चुकीचंही सांगतात. काहीला कळते पण ते स्वतः करत नाही, नुसतं सांगत असतात, उपदेश करत असतात. तुकाराम महाराजांनी उपदेश केला, होय होय वारकरी पाहे पाहे. उपदेशामध्ये गुही आहे. अगोदर पाहे पाहे पंढरी म्हणायचं होतं आणि मग होय होय वारकरी म्हणायचं होतं. हुकलं की नाही? तुकाराम महाराज होते, काहीतरी त्याच्यात असलं पाहिजे. अरे अगोदर वारकऱ्याची संहिता अंगी बांधली, वारकरी झाला की मग त्याला पंढरी ही दिव्य दिसते. त्या साधनाचा तिथे निषेध केला. तसं तर साधन तीनच आहेत. श्रीमद भागवतामध्ये योग शब्द आला, तर देवी भागवतामध्ये मार्ग शब्द आला, काही ठिकाणी साधन शब्द आहे. योगात्रयो मया प्रोक्ता नृणां श्रेयो विधित्सया ज्ञानं कर्मज भक्तिश्च नोपायोन्यस्ति पुत्रचित्. चौथा उपाय नाही. तीन साधन आहे. एक कर्म आहे, एक उपासना आहे आणि एक ज्ञान. आता समुच्चय दोन प्रकारचा. दोन साधनाने एकच फल प्राप्त होणं याला म्हणतात समुच्चय. एक क्रम आहे आणि एक सम आहे. क्रम समुच्चय
आणि समसमुच्चय हे दोन आहेत. भक्तीमध्ये समसमुच्चय नाही, क्रमसमुच्चय नाही. भक्तीमध्ये कोणता नियमही नाही. पुन्हा मला सांगायचे, भक्ती ही स्वतंत्र आहे. कर्म हे कर्तृतंत्र आहे आणि ज्ञान हे वस्तुतंत्र आहे. जशी वस्तू असेल तसं ज्ञान झालं तर ज्ञान. पण भक्ताची जशी भावना असेल तशी भक्तांची जात, भक्तांचं गोत्र, भक्तांचं कुळ, भक्ताची विद्या, भक्ताची विद्वत्ता, त्याचा पोशाख, त्याचा आहार, त्याची लौकिकता, इकडे परमात्मा अजिबात लक्ष देतो. आणि आपल्या ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याचं मुख्य लक्ष कशाकडे आहे? अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. याच्या ठिकाणी माझ्या अंतकरणामध्ये भाव, याच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी जो भाव आहे तो एक निष्ठा आहे की नाही, म्हणजे शुद्ध आहे की नाही, भाव आहे. पण इकडे भाव आहे की भाव आहे, म्हणजे प्रपंचावरही भाव आहे आणि परमार्थावरही भाव आहे, असं चालत नाही. साधू संतांनी ठासून सांगितलं, तुम्हाला देव लागत असेल संसार करू नका. देवासाठी संसार सोडलाच पाहिजे. पण कोण आहे असा, हे त्याच्या निदर्शनाला आलं. परमार्थाशी कोण त्याची तो संसार. तुमच्या यादीत एखाद्याचं नाव चिन्ह सांगावं, संगापासाच्या नाव त्याचे. अरे संसारासाठी देव सोडणारे भक्कम आहे, पण देवाकरता संसार सोडणारे सांगा ना कोण आहे. दिसताना संसार सोडताना दिसतात, पण तो मनातून सुटत नाही. शेवटी त्यांनी सेवा मारला. तुका म्हणे नाही निरसिला देह तोवरी. हे यादीतील यादी, त्या यादीतला एकही परमार्थिक नाही. कोणाचे संसारी आहे, ज्याचं देह तादात्म्य गेलं नाही, तो वेशाला संन्यासी असला तरी, कृतीनं ब्रह्मचारी असला तरी, मोठा त्याचा लौकिक लवाजमा त्याच्या माग असला तरी, तो वरी अवघे भाषा आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाला डोक्यावर घेतलंय, मान्य आहे. पण कर्म आणि उपासनेला सुद्धा भाव देतो. ज्ञानाचा अधिकार घेण्यासाठी कर्म उपासनेची अत्यंत आवश्यकता आहे. कारण अंतःकरणाचे ते त्रिदोष आहेत, त्यातले दोनच दोष तुम्हाला स्वप्रयत्नाने घालवायचे. मग आणि विक्षेप. आवरण आपल्याला जात नाही. आवरणाकरता मग संत आहे, आवरणाकरता श्री गुरु आहे, आणि मग त्यांची शरणागती करून समितपाणी सुरत्रियम ब्रह्मनिष्ठम. ते सुरत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे. तद् ज्ञानार्थम स गुरुमेवाधिगच्छेत. समितपाणी अवघड आहे, भेटत नाही, गुरु भेटत नाही. आणि जे भेटतात ते गुरुपदाला नाही. अवघड नाही ना. अरे स्वतः आमचे हेच अर्जुनाने देवाला सांगितले, देवा तुम्ही म्हणता तस्मात शास्त्र प्रमाणात कार्यकार्य व्यवस्थित होऊ. हे तर असं झालं, सिंहाच्या नाकात वाटते असं करायचं आणि सर्पाच्या माथ्याच्या मण्यात ओवायचा आणि ते बांधायचं गळ्यात. असं कसं? भगवान म्हणतात शास्त्रोचित वागण्याचा आचरणाचा तुला कंटाळा आहे का? नुसत्या श्रद्धेने उड्या मारून पाहतोस. मुसद्या श्रद्धा वंबोपासी परमपदा तरी हे प्रबुद्धा
इकडे म्हणतात सोपे नव्हे, हे म्हणतात सोपेवर म्हणा महाग सांगितलं. हा कठीण आहे की नाही? एकदा म्हणतात सोपं नाही, एकदा म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्व होई. बोलतात का? तुकाराम महाराज म्हणतात सर्व सोपं आहे म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोपं नाही. ज्ञानेश्वर महाराजच्या मताला तुकोबा ही संत आहे ती संत आहे दोन्ही, एक म्हणतात सोपं आहे एक म्हणतात सोपं नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा काठीने सांगितलं, त्यांचे प्रमाण काय भक्ती तो कठीण हे रे बाबा, ते म्हणतात भक्ती सोपी आहे सोपी आहे. अरे सोपी नाही, सोपे सांगितले कशा करता? अरे मला जवळ सांगितलं तुम्ही 50 हात लांब राहतात येतात नाही, भारी आहे कोणी का? अरे सोपा आहे आणि लाभ फार मोठा आहे, सोपा आहे. कोणाला पहिल्यांदा जर वरचा अभ्यास शिकवला तर कोणते सगळे म्हणतात नाही, त्याचे मागा बघू पाठी दप्तर घ्या शाळेत असं जा नसं जेव्हा त्या पोरा तितकं ध्यानात ठेवलं तर डिग्री लोक जाईल पोरगा. हा डिग्रीपर्यंत त्या शिक्षण जाईल का? पदवीधर होईल का तो? असा ध्यान असाचे तुम्ही तितकं ध्यानात ठेवून राहिले. सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्व आपले, दुसऱ्या त्याचे प्रमाण सुधार करा. सोपा आहे ऍडमिशन साठी आणि कठीण आहे पास व्हायसाठी. बरोबर आहे, सगळे चालतात. सोपा आहे की नाही? शाळेत नाव टाकायसाठी कोणी पोरं चालतात, पण पास होण्याकरता अनभ्यस्त मुलगा चालत नाही. तो अभ्यास करे तसा देते साध्य कविता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जे अभ्यास आहे अभ्यासाचा अर्थ तेच सतत कर, त्याला म्हणतात अभ्यास. अभ्यास समर्थो की मत्कर्म परम भवन. एकदा गेल्याने सतत ते वारीला जायचं, वारीत जायचं. महाराज दुसऱ्याला उपदेश करतात असं नाही, कारण कृती सांगताना स्वतः कृतीचा आचार करावा, ज्ञान सांगताना स्वतःचा स्वानुभव असावा. मेळ बसते नाही तर उपदेशानं सांगणारे तर बरोबरी आहे, पण त्याचा उपदेशाला पण संतांच्या काय येते ते स्वतः आचरण करतात आणि त्या आचरणाचा त्यांना जो अनुभव आला तो जगाला सांगतात. म्हणून ते यथार्थ उपदेशक आहे, बाकीचे तसे नाही. महाराज म्हणतात पंढरीची वारी माझ्या घरात आहे, दुसरं तीर्थ म्हणता मी करत नाही. का करत नाही? सगळ्या तीर्थाचा व्रताचं फल पंढरी क्षेत्रामध्ये पंढरीच्या वारीत जर मिळत असेल तर इतर करण्याची काही गरज नाही. आणि तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये तीर्थयात्रेला जाण्याचा काही उल्लेख नाही. किंवा जन्मभरामध्ये प्रतीक्षा परिश्रमाने गेले आहे का तुकाराम महाराजांच्या चरित्रात? नाही. आणि कधी त्यांचं काय असतं? अरे सगळेचे सगळे तीर्थ सकळ तीर्थे माध्यान्ह काळी काय शंकर सांगी ऋषी जवळी. सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करेती आंघोळी भस्मीची चरण. सगळे तीर्थ तरी खेळतात विष्णुपदा. काय जायची गरज आहे? पण कोण सांगितलं? सांगलं सरिता तापसाची कडसणी हे भगवान प्रभू शंकर सांगतात. संसारी लोकांजवळ सांगत नाही,
ऋषीमुनीजवळ सांगतात. आजही पंढरी महात्म्यामध्ये पद्मपुराण वर्णन असं आहे, 88,000 ऋषी पंढरीची उषःकाळ होण्याच्या आधी परिक्रमा करतात रोज. आणि करी कीर्तन त्याच्या जिष्ठा सांगितली. व्रत एकादशी आमच्या संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचं जे व्रत आहे ते हरिदिनी आहे. तसं ते व्रत 3 दिवसाचं आहे. दशमीला एक गुप्त, एकादशीला निराहार आणि द्वादशीला एक गुप्त. आपल्याला होत नाही पण निदान अन्नग्रहण तरी तो नका द्यायचं, एवढं थांबलं पाहिजे. कारण अन्न ग्रहण करण्याचं फार मोठं पाप आहे. एकादशीचं अन्नपान जे जर करीती भोजन आता भ्रष्ट घेतलेला आहे काय किती भारी आहे. म्हणजे बसत नाही असं आणखी कोपा जायचं याच्यात बरेच लोक बसत नाही, भारी ते नाही बसत. काही गोष्टी खऱ्या असूनही बोलता येत. असा काल सध्या आला पुढे आजही कोण्यात महाराजांना या धर्म सांगता येत नाही. तुमचा मेन धर्म आहे, धर्मग्रंथ आहे मनुस्मृती. तुम्ही सांगू शकत नाही स्टेजवरून तोपड करून सांगलाय तोडून हात. नया सृष्टा भगवान म्हणतात मी वर्णाश्रम व्यवस्था स्वतः लावली. कोण मानते आता वर्ण उभे राहणार आश्रम ठिकाणात. अरे ब्राह्मण कोणा म्हणा समजत नाही, क्षत्रिय कोणाला कळत नाही, वैश्य कोणाला म्हणा, शूद्र म्हणता येत नाही कायद्याला म्हणता येते. मग तशी गत आश्रमाची झाली. त्या सगळ्याच्या व्याख्या आल्या. व्याख्यात जर ते बसलं तर ते वस्तू बरोबर, नुसत्या प्रतिज्ञेनं नाही, लक्षाने बसली पाहिजे. कुमारांच्या आश्रमाची वर्णाची व्याख्या केली. ब्रह्मचारी धर्म म्हणजे केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. कारण ब्रह्मचारी आश्रमामध्ये त्याला दुसरं काही लक्षात नसते. मागून झोरपा जावं लागत नाही, काय जागा लागत नाही, वक्रात जावं लागत नाही, काय कोणी बोललं नाही, काही नाही, घराची चिंता नाही. जरा काय केलं पाहिजे, ब्रह्माभ्यास रत सदा शास्त्र चिंतन केलं पाहिजे. ब्रह्मचारी धर्म भोकादी अक्षरे म्हणजे वेद विहित विशुद्ध जे ग्रंथमाला आहे त्याचं पठण पाठन केलं पाहिजे. भागवतात आलं ब्रह्मचारी ब्राह्मण पोय याचा असा वर्णाचा. त्याने भिक्षा मागताना काय म्हटलं पाहिजे, क्षत्रिय आहे ब्रह्मचारी भिक्षा मागताना काय म्हटलं पाहिजे, वैश्य आहे ब्रह्मचारी त्याचा दंड कशाचा आहे, ब्राह्मण ब्रह्मचारी आहे त्याचा दंड. याचा समावर्तन जोपर्यंत गुरुकुलात त्यांची शिक्षा होईपर्यंत म्हणजे उपपूर्वाण ब्रह्मचर्य आणि दुसरा आहे नैष्ठिक ब्रह्मचर्य. हे दोन्हीचे नियम आहेत. पुण्याचा गृहस्थाश्रम आहे. आश्रमी 4 षटकर्मी कोण वाक्य. षटकर्म म्हणजे यजन वाजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह. आता प्रतिग्रह हे ब्राह्मणा करतात प्रतीक आहे. दान घेणं हे फक्त ब्राह्मणाला, क्षत्रिय दान घेता येत नाही. गृहस्थी हे षटकर्म करणारा हा गृहस्थी पाहिजे. आणि पुढचा आश्रम आहे तो त्या कलियुगामध्ये वल्य आहे म्हणा. कोणता वानप्रस्थ. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग
म्हणजे इंद्रियांचा आणि विषयाचा संयोग, पण वृत्तीचा आणि विषयाचा वियोग असा आहे वानप्रस्थ. संन्यास होतो त्याग, संकल्पाचा त्याग म्हणजे अमुक करीन असं संन्यासाच्या मनात आलं तरी संन्यास राहत नाही. गेल्या वेळेला हा संकल्प म्हणजे करण्याची इच्छा झाली याला संन्यास. काय सांगा बोलत बाकी आहे वामध्ये संन्यास वाढतो. मग संन्यासाला अवधी देता येत नाही, त्याला जाळा लागते, विधिवत त्याला समाजाचे सगळे पेटा लागतात. ते त्याची ते भूमी सोडताना ₹1 निघाला त्या गुढे नवीन निर्णय सोडताना ₹1 चढ त्याची निर्णय बदलला, याचं दहनच करावं लागतं. त्याच्यात ₹1 निघाला ना, हा परिग्रह होता, अजिबात सांगायचे नाही. रस्त्यासारखा केला म्हणजे दहन केलं. परत त्या भागवतात तर सगळंच आहे, देणं सोय खाणं त्याचे प्रकार आहेत. शीलवृत्ती, वंशवृत्ती हे सुद्धा त्याच्यात. वर्ण आश्रम आता या काळात वर्ण धर्म कोणी न मानायची विचार आली की गोंधळ येते काही. एका ठिकाणी गोंधळ तुकोबारा बोलले की स्पष्ट मस्त असून लोक सांगतात वारकरी संप्रदायात विधी नाही, निषेध नाही. तपास पाहतात संप्रदाय नाही चालत. हे कर्मठ लोक आहेत, धर्माचा एवढा गुंडाळत नाही वारकरी सांगतात की नाही. मनशुद्धीची मार्गी विजयी व्हावी वेगी, तै कर्म सबळा लागी आळसू नकी घे. अंतर्गत शुद्ध व्हावं असं वाटते का तुम्हाला? कर्म टाकता कामा नाही, पण त्या कर्मात सकामता असता कामा नाही. ते कर्म वेदबोधित असलं पाहिजे आणि निष्काम झालं पाहिजे, म्हणजे अंतर्गत शुद्ध होते. शुद्ध झालंय की पुन्हा एक अडचण आहे पुढे. पाणी गढुळाचं निथळ झालं, अधिक एक अडचण राहिली तेव्हा हालते, तरी प्रतिबिंब पडत नाही त्याला स्पष्ट. म्हणजे त्याच्या पुढे विक्षेप आहे, त्याच्या निवृत्तीसाठी उपास. ते स्थिर झालं, शुद्ध झालं आणि स्थिर झालं, आणि मग हे गुह्य ऐकण्याचा तो अधिकारी होतो. त्याला की मनू आणि शुद्धमती म्हणजे काय, ज्याच्या अंतकरणाचा मल गेला आणि विक्षेप गेला. गोप्य दयाप्रती चावळी जे सुखे, त्याच्याजवळ जर गुप्त असलेलं ज्ञान या प्रक्रिया जर सांगितल्या त्या फलित होतात, बरोबर होतात नाही तर होत नाही. म्हणून त्यांनी आपल्या प्रयत्नानं बल आणि विक्षेप घालवले, त्याला शुभेच्छा निर्माण होतो, सुविचारणेमध्ये त्याचा प्रवेश होतो. या सगळ्या ज्ञानाच्या भूमिका तो हळूहळू चालतो, पण त्या सगळ्या भूमिकेत त्याला सारिका जो दोन सखा तो आढळूया भूमिका सवे चाले. सगळ्या भूमिकेमध्ये हा त्याचा मित्र आहे. कोण? वैराग्य. विरक्ती त्याच्या सोबत चालते. सहाव्या अध्यायामध्ये जो अभ्यास योग सांगितला, तो सगळाचा सगळा अभ्यास योग वारीमध्ये घडतो. वारीमध्ये काही वाचिक, मानसिक तिन्ही प्रकारची उपासना आहे. खरं तुम्ही वारीला चालले तर एक पाऊल सुद्धा चिंतनाशिवाय नावस्मरणाशिवाय टाकता कामा नये.
पण ते देवाचं नाव येत नाही काही लोकांच्या तोंडात. आमच्या वारीत एक वर्ष एका गावची पाठी घाल हे थोडं काय म्हणले, हा माणूस ज्ञानोबा तुकाराम म्हणत नाही, रामकृष्ण हरी नाही, विठोबा रुक्मिणी नाही, विठ्ठल विठ्ठल नाही, अजिबात कोण बोलत नाही. माहीत नाव विचारायला त्याच्या सोबत गेलो, म्हणा म्हणा ज्ञानोबा तुकाराम, तो म्हणे म्हणा म्हणा म्हणा, मग म्हणे म्हणा म्हणा पाटील रामकृष्ण हरी वारे वा म्हणे म्हणा. विठोबा रुक्माई वारे वा वारे वा म्हणून वारे वा कुठं म्हणा म्हणून. पण त्यानं नाही म्हटलं विठोबा रुक्माई, विठ्ठल विठ्ठल म्हटलं नाही, ज्ञानोबा तुकाराम म्हटलं नाही. काय करता बाकी घेऊन बरं सांगा, नुसते हेरपाटे घालणार आहेत मग. अरे होय होय वारकरी, याचा अर्थच आहे की निदान बैरंगानं त्या चिन्ह पाहिजे. गणपती बिरवा तुळशी जे लोक तुमच्या देव म्हणून पाया लागतात, तुमच्या जगात माळ आहे नाही, नुसते भोंडे तुम्ही. हे आम्हाला लाज वाटते, तिथे चाललं जा वाटते, हे लोक पाहिजे का अर्ज जमीन मागते कसं करतात. पण यायचे पाय धुणारी निर्माण घरी असतात हे नव्हतं, जैसे की वैसे मिले. अरे अवघडच आहे सगळं. काही हरकत नाही, बरोबर चुकीला आमच्या. पण वारीच्या रस्त्यानं निश्चय करायचा, तुम्ही वारीला गेल्यानंतर पंढरपूरून बिनमाळकरी वापस येणार नाही, पवित्र अशी तुळशीची माळा धारण करेल. अरे बाबा, कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, का म्हणे मधई आस. तुम्हाला काही वर्गणी मागली नाही तुकाराम महाराज, काय मागलं तुकाराम महाराज तुम्हाला? अरे हरीचे दास म्हणा, तुमच्याकडून एवढीच आशा आहे फक्त, मला अमुक द्या असं अजिबात नाही. कोण्या संतांनी म्हटलं? सगळ्यांच्या पायावर दंडवत आहे. कशा करता? कध्यासाठी अपुलारे चित्त शुद्ध, काय अर्थ करण्याची विशालता अशी. कळलं का तुम्हाला महात्म्यांचं मोठेपण? लागून या पाया जगाचा नियंता परमात्मा ज्यांच्या चरण धुळीची इच्छा करतो, हेंगण्या लोकांच्या पाया लागतात. लागून या पाया तुम्हाला वरटाळी बोला, पाया लागतो तुमच्या. भजन करा ते काय. अरे भजन जर केला नाही तर तुमची हानी होईल, आणि तुमची हानी फक्त संतांना सहन होत नाही, तुमच्या मायबापाला सहन होते, तुमच्या मंत्र्याला सहन होते, सोयऱ्याधाऱ्याला सहन होते. तुम्ही नरकात गेले ती युवायचे काही बिघडत नाही. कुठे युवाई लावून राहते, कुठे फोन करणार नाही. साक्षात नरकात चालले त्याला देखत त्या युवाच्या वेळात पाणी नाही येत. साक्षी धडधड करते संतांची फक्त. कसं करावं याचा कळवळा फक्त संतांना आहे रे. पंढरीची वारी आहे माझी घरी, आणि गण करी तीर्थव्रत. हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय? तुम्ही असं करा, काय नाही गरज चालते रे. पंढरीची वारी करा, एकादशीचं व्रत करा, कंठी शोभे माळ. काय अगोदर काय? अगोदरचं काय? पूर्ण कुंडळ भाग कंठी शोभे मारा लोकांचा टिकलेला होता. पूर्ण म्हणजे उभा आणि पूर्ण म्हणजे पोकळ. याच्यात ते विकल्प आहे काय? आपल्या पदर आहे काय? त्या टिकल्याला मला सांगायचं. आणि ते लावत नाही त्याच्यासाठी आहे, वेगवेगळा उपदेश आहे तो, लावत नाही गाड्या टिकली म्हणजे अजिबात नाही लावत, त्याच्यापेक्षा बरा. तुम्हाला नाही, तुम्हाला उभाच लावा लागेल.
लोक काय सांगायला तुम्हाला शिकली अष्टगंधाची खरं सांगा कुठून आणलं तुम्ही हा संप्रदाय कशी याला मान्यता दिली उभागंध कुंड म्हणजे पोकळ ऊर्ध्व कुंड भाड कंठी शोभे माग म्हणजे जाळा अशी माणूस तर जाडी माग शोभे आहे ना ते काय काय शब्दात ध्यान ठेवा फारच बारका असेल वायू हवेने उडून जायला सांगा तर मग बारीक असेल चालत पण माणूस जाळा हवा माणूस जाळा माळाही जाळ्या दोन आहेत याने तिसरी घातली ते शोभे शोभे शब्द आहे ना शोभे माग आणि काय झालं फळ आहे काशीजी कळी काळ दया म्हणजे हे बहिरंग लक्षणाने तुम्ही युक्त असले पाहिजे वैष्णवाचं लक्षण आहे उभा गंध लावायचा गळ्यात तुळशीची माळ घालायची अरे 12 ठिकाणी केळी लावायची गंधाची किती ठिकाणी लावायचा गंध 12 बरं काही समजून आम्हाला माहिती नाही कोणा सांगितली 12 ठिकाणी लावायची गंध किती ठिकाणी लावायचा 12 बरोबर 12 ठिकाणी गंध लावायचा गळ्यात तुळशीची माळ घालायची एकादशी व्रत करायचं उभा गंध लावायचा दारी तुळशी वृंदावन रोज तुळशीची पूजा रोज सूर्य नमस्कार साधे साधे नियम आहेत हे जर तुम्ही केलं तर तुम्ही बहिरंग लक्षणधारी झाले याच्या पुढे अधिक आहे तुमचं नाव टाकलं समजा शाळेत तुम्हाला तर प्रवेश देऊ शकते मागचं या बसा पण येऊनच बसले नुसते तर चालत नाही अभ्यास करावा लागेल अभ्यास म्हणजे घासा लागेल जे मास्तरनं शिकवलं ते घरी जातं चिंतन करावं लागेल अरे आमचे महाराज शिकायला बाबूराव आता कीर्तनात भागवतात ते सुट्टी आहे पण त्यांच्या पाठात जसं होतं दुसऱ्या दिवशी अनुवाद करून द्यावा लागेल काल काय सांगितलं त्याचा अनुवाद जर करता आला नाही तर ते म्हणत ते चले जाऊ कारण तुमच्यावर काही घेतलं एमबीच्या देठापासून नाही शास्त्र पाहून तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही ठोबे तसेच्या तसे येऊन बसता काही चिंतन केलं नाही जा दुसऱ्या दिवशी चिंतन कमी आहे मग सांगितलं असं काही भागवतकार म्हणत नाही कीर्तनकार म्हणत नाही की काय कीर्तनात काय सांगलं हे काही कोणी म्हणत नाही त्याने म्हटलं मग भागवत बंद होतील ना काय सांगलं जैननाथ सांगताना चालले जागे तुम्ही जागे काय महाराज बोलावा जाईल भानगडी त्यात संतांचं तसं नाही त्यांच्या समोर जे येतील त्यांच्यात बदल झालाच पाहिजे जसं पाणी वाहत असताना खड्डा भरल्याशिवाय पुढे नाही सरकत निम्न भरलिया उणे पाणी ढळूची देणे का खड्ड्यात ओलांडून जाते पाणी नाही हे संसारानं पिटलेले लोक त्यांच्या जर पुढ्यात आले त्यांचा उद्धार करूनच पुढे जातात संकल्प बुद्धी झाली पाहिजे त्यांना काही विचारण्याची बुद्धी झाली पाहिजे काय विचारावं हे सुचलं पाहिजे या सगळ्याच गोष्टी आहेत अत्यंत सोपं साधन सगळ्यात सोपं आणि फल महान संतांनी निवड कारण संत एकांकी बैसले बाकीची मीमांसा तुम्हाला करायचं कामच नाही संतांच्या मागे जीवानं डोळे लावून गेलं पाहिजे महाराजांनी असं का म्हटलं मोठा असं म्हणण्याला काय अधिकार आहे तुला तो महाराज ते ज्ञानेश्वर महाराजांनी असं काय दिलं तुला काय अधिकार आहे तुला स्वंत बोलती खरी डोळे लावून जायचं त्यांच्या मागे त्यांना वेदार्थ कळतो शास्त्रार्थ कळतो सगळ्या गुणांचं पती त्यांना अवगत आहे संत जे सांगतात अरे अत्यंत प्रमाण शुद्ध आहे तसं कसं सांगतील संत एकांती बैसले पुढे
2-4 पुस्तकं पाहिले सर्व सिद्धांत शोधिले पुढे ज्ञान दृष्टी अवलोकिले सारथे काढिले निवडून सार काढलं सगळ्यात कोणतं काम सार एक श्री हरीचे नाम अरे प्रत्येक साधनाचं साधी एकच आहे एक एक साधन एक एकच फल देते हे नाम साधन असं आहे ते सामान्य प्रायश्चित्त आहे कोणत्याही पापाचं निष्कर्ष करते सामान्य प्रायश्चित्त म्हणजे सगळ्यावर चालणार सर्वसाधारण जागा असते सर्वसाधारण नाम सामान्य सामान्य म्हणजे कमी नाही रे तसा नाही अर्थ त्याचा सामान्य म्हणजे सगळ्या रोगावर चालणार औषध पाप जाते नामानं पुण्य झालं पाहिजे नामानं देव भेटला पाहिजे नामानं समूह साक्षात्कार ज्ञान झालं पाहिजे नामानं होते मुक्ती मिळाली पाहिजे नामानं होते म्हणजे औषध एकच आहे सगळ्या रोगावर चालते की पापा करता प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त वेगवेगळं आहे काही पाप आहे काही उपपात आहे पापक आहे पातक आहे किंवा अतिपातक आहे काही महापातक आहे मग त्याचे ते प्रायश्चित्त आहे पाप घडून ते निष्कृत त्याची प्रायश्चित्त ते रोगा पाहू तुम्ही हरिउच्चारणी जाती लढायची एका क्षणात नष्ट होतात पाप नामान मग नाम घेत राहायचं विशाल पाप करत राहायचं आम्हाला पाप जाते बरोबर आहे की पाप करायचं नाव घ्यायचं जाईन किती पाप राहील त्याच्यात पापाचं साहचर्य चालत नाही नामावर आला दश 10 अपराध काढून नाम घेतलं पाहिजे 10 अपराध आहेत नामाचे संतांची निंदा करून नाव घेतो महाराज विष्णू भेद पासून नाव घेतो अरे नामाला अर्थवान समजतो हे नामाचे अपराध आहे नावही घेतो पापही करतो तसं चालत नाही पतिव्रतेनं बहिरंग लक्षणं अंगावर बांधली पण तिचा पतीवर भाव नसला तर ते पतिव्रता ठरत नाही लग्न झाल्यामध्ये मंगळसूत्र घाल कुंकू नाही मागण्या हातात घ्याल हो ना पण काय नवऱ्याचं काहीच ऐकणार नाही हो कुंकू लावणारी सौभाग्य होती मंगळसूत्र घालणारी सौभाग्य होती नवऱ्याचं ऐकणारी बसला फाटा तसंच आहे लोक म्हणतात आम्ही अमुक करू तमुक करू वर्गणीची अमुक करू पण शुद्ध आचरणाला वागणार नाही केलं दुसरं ते तिथंच वाटते गाडी पंगत देतात अमुक करतात दान देतो म्हणतात वर्गणी देतो म्हणतात शुद्ध आचरणाला वागा नाही ते म्हणतात केवळ सोडून बोलावं असं होईल आता जसा तो धृतराष्ट्र म्हटला सणस्तुजा बांधली होती त्याच्यासाठी पण तो सणस्तुजाला सांगितले बा तो तुमचा मोठा मुलगा दुष्ट आहे फक्त त्याचा ऐकू नका चालतो मी तुम्ही थांबा मला हे सोडून बोल म्हणजे मी त्याचा ऐकेन दुष्टाचा काय फायदा तसे लोक आहे ते तुम्ही म्हणसान की आम्ही करतो पण आम्हाला आचरणात तुम्ही बोललो मग तुम्ही आचरणशील असल्याशिवाय तुमचा उद्धार केव्हाही करू शकत नाही अंतःकरणामध्ये अनुताप झालाच पाहिजे अनुतापाशिवाय उद्धार अरे अत्यंत मलिन लोकांचा उद्धार झाला पण अनुताप दग्धांत करणे एका क्षणात झाला भागवतामध्ये 2 पात्र असे आहेत की गुरुशिवाय त्याचा उद्धार झाला एक पिंगला नावाची वेश्या आहे आणि कदरी नावाचा ब्राह्मण आहे याने गुरु नाही केले स्वतःचेच गुरु स्वतः झाले
अनुताप दर्द अंतकरणाचे चिंतन होईल. ते 100 वर्षे चिंतन केल्यापेक्षा भारी आहे. म्हणून देवाचं नामस्मरण करा. अरे देवाचं नाम पुन्हा देण्याकरता तरीचं नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. काय जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीचं नाम जीवाग्री. म्हणून तो माणूस म्हणे ना देवाचं नाम पुण्याची सामुग्रीच नाही. देवाचं नाव कसे देवाचं नाव येत नाही. मग फल केवढा आहे त्याच्यात. देवाचं नाव घेतलं की पाप जाते, पुण्य होते, सबूत साक्षात्कार होते. नाम घेता रुची काय प्रमाण काय सोन्याचा दिवस आहे अमृत नामाकरिता प्रगट परिधारा. त्याला स्वरूपदायिनी ही शक्ती आहे, पापनाशिनी आणि पुण्य विकासिनी. नामाचं शक्ती आहे. नाम तसं घ्या. अरे फळ फार मोठा आहे. एकदा काय झालं, ब्रह्मदेवाची मुलगी होती, मानस कन्या. तिचं नाव होतं अहिल्या. उपवन झाली पण तिचं लग्न ठरलं. पण ब्रह्मदेवानं पॉइंट केला काय, जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येईल त्याला मी एक ओळखी देणार. हे तिकडे तिथे वार्ता पसरली. कोण नव्हते काही नाही, पण होतीच वार्ता पसरण्याची काही व्यवस्था. याने काढले आपले आपले वाहन चालले पृथ्वी प्रदक्षिणेला. कसं झाली अहिल्याच्या प्राप्तीसाठी. एक गौतम नावाचे ऋषी होते. त्यांच्या आश्रमात एक गाय होती. ते गाय गीत असताना विमुखी म्हणजे इकडून वास्तवाचं दोन आलं, पुढे आले दोन. त्या अवस्थेमध्ये गायला जर प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणा घातल्या तसे हे प्राप्त होईल. ध्यान ठेवा. आता असं केलं पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य आहे. त्यांनी 1, 2, 3 प्रदक्षिणा घातल्या गेले ब्रह्मदेवावर. हे ब्रह्मदेव कुठे आहे काय त्याला लावून द्या माहिती तुमच्या पुढे. ब्रह्मदेव भरती बॉल फक्त फिरलं काय. पृथ्वीची प्रदक्षिणा करून लागते तेव्हा मिळते माझी मुलगी. मुलगी लग्न लावून द्या म्हणता काय डोक्यात आली त्या काही भरती बॉल कशी काढली. हे रेकॉर्ड दाखवलं काय म्हणजे ब्रह्मदेव आहेत ना. अजून समजत नाही तुला. ब्रह्मदेवात मान्यता द्यावा आहे. झालं लग्न हातून लागली मग आले देव. कुठे लग्न म्हणतात त्यामध्ये नवरदेव नवरी घेऊन गेला तरी कर्म फार सोपं आणि फळ पृथ्वीची प्रदक्षिणा करून जो त्याला ते मिळणार होती ते गौतमाला मिळाली की नाही. तसं बाकीचे झटके घेऊ नका. हा काम खतरनाक आहे. शरीर शोषण प्राण उदरपीडन कुंडली बाईचा शेत ओम नमो भगवते. अरे तुम्ही काय सांगा इतकं सोपं आहे. तुम्ही निस्ता निस्ता देवाचं नाव घ्या. तुम्ही नामस्मरण करता ज्योतीवर उभा नाही. विजयाने गाता वाहणार आहे. लोकांना खाण्याची काही खाण्याची सवय असते. अन्न चालता चालता म्हणा हरी 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 हरी. अन्नात येत नाही हरी हरी पण म्हणा ते खरं. हरी बोला भांडता, हरी बोला पोचता बैसता, हरी बोला हरी बोला जेनी, हरी बोला हा. सगळ्या संतांनी कंठरवाणी या साधनाचं श्रेष्ठत्व त्याच्या फलाची तुम्हाला सांगितलं. महाराज म्हणतात अरे आमचं एकच दैवत आहे. बाकीचे आम्हाला देवच मान्य नाही. का नाही मान्य. हेंदरी हेंदरी दैवते
बुद्धी भूते आपल्या पोटात सप्तपदीचा पाठ घेतलाय का सप्तशतीचा देवी प्रसन्न झाली वरम रोई काय पाहिजे बघता म्हणजे काठेवाळ घोडी पाहिजे पैशासाठी हो येण्यात दिला आज वाहन गाडवाय म्हणे तुझे घोडी उठून दिले आपल्या पोटाची रडते त्याच्या पोटासाठी रडणारे देवाय तुम्हाला काय देते वा देवाचाही देव बढिया माझा पंढरीराम हा सगळ्या देवांचा देव आहे म्हणतात आम्ही दुसऱ्याला देवच मानत नाही आमचा देव उभा आहे आमचा देव भक्ताची वाट पाहणार आहे अरे त्यानं तर नाव एखाद्या भव नदीच्या जवळ उभी केली पण काहीच घेत नाही कोणाजवळ नाव चंद्रभागेची उभी पुंडलिकाची द्वारी वट धरोन्या करी उभी मालली किती सोपं आहे अरे तो हाका मारते या इकडे या मोठ्या महंतांचं चित्त आपल्याकडे मिळून घेतो तर सतीश त्यांच्या चित्ताला वेध लावतो सुंदर आहे उदार आहे करुणा घन आहे भक्तवत्सल आहे म्हणून अशा त्या विठोबाचं मी नामस्मरण करतो नाम विठोबाचे बीज कल्पांचे कल्प 72 युगात आहोत कृत त्रेत द्वापाराने कली करायची वेळी ही एक महायुग असं 72 वेळ उलट्या झाल्या होते कल्प म्हणून होते प्रलय ते सगळं जाते एकच राहते काय राहते बीज जग राहत नाही देव जात नाही या नामा नानी तैसा अभेदवशी शिवाय नानी आम्ही सांगतो नामाचं महत्व अरे नामाचं त्याच्यात अभेद आहे कल्पांताचं ते बीज आहे नाम सुद्धा त्यात अधिकाराचं आहे कल्पांचे बीज तुका त्या विठोबाचं नामस्मरण करा म्हणे जपान मंत्र सोपा मंत्र आहे सकळ देवा अधिष्ठान एका मंत्राची कारण तुका म्हणे घोडी विठ्ठल कृपेची पोहणी म्हणजे आपला देवही घोडा आहे ते त्याचे भक्तही घोडे आहेत त्याच्या उपाधीची आडीमुडी नाही काही नाही नलगे दंडने मुंडने ते काही साधनाची नाही आकाराची काही कठीण नाही रे न लगे आंबोली तोंड जुवावे तुम्हाला असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे काय तुका म्हणे येथे भावाची कारण हो काय प्रमाण होतं काय सांगितलं आपल्याला पाहिजे ना भावाची कारण हो जाणे जीवीचे सकळ नारायण एवढं नाही ते नारायण हे घ्या तिच्या जीवाचं काय चालते गडबड कळते एवढच्या माणसाला कळत नाही त्याला कळते कारण तो सर्वांतर्यामी आहे म्हणून तुमच्या अंतकरणात ती गडबड चालते तो मोठे चालले वारीवर झोपला की स्वप्नात घरची बळी घेते काय फायदा मध्ये बरं मला स्वप्नात बळीच जायची विठोबाने आला स्वप्नात म्हैस हा घरची म्हैस आली दोन निजे माणसा समजलं म्हणजे देवा समजले त्या राहिले का अरे बाबा फार कसोटी घेते रे
आईची कसोटी घेतली, बापाची घेतली, भावाची घेतली, बायकोची घेतली, बायकोची रुक्मिणीची नातू झाला कसोटी घेतली. काय गंमत आहे. पुरा कसला देतो. म्हणून संतांनी सांगितलं, थोरला देव लाचुका पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या विन. जीव घेतल्याशिवाय भेटत नाही रे. पूर्ण कसला 100% कसा उतरला. मग काय रामायाची हाती दुध प्याला. मग काय घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. अरे याच्या सगळ्यात ते टिकले. छोट्या वेळा संगे ढोरे ओढी, ज्ञानेची भिंत अंगी ओढी, कसोटी लावली पहिल्यांदा. धर्माघरी काढी, उचिष्ट पात्रे निर्धारी, अर्जुनाचे रथी होया. गंमत आहे काय. जे अश्वबाळको आपण तिचा राणा जा त्या रथाने खूप, पण अर्जुनाचं सुषुप्तीत भजन बंधन होतो. जागृती स्वप्न नाही, सुषुप्ती. काय सांगायचं. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. याचं सुषुप्तीत भजन तोंड करत नव्हतं. केस बुद्ध वाटेच काही माणसाने आपल्याला प्रेम नाही ठेवलं. बुद्धा केलं. अर्जुन झोपला होता पळून. बुद्धा नाही बुद्धवा, अरे अर्जुनाचे केस खाली पडले रे, वर उचलून ठेव. बुद्ध सगळ्यात तुला धुवायचा केस उचलायला लागले. म्हणजे राजा आहे मोठा, आपण काय राजा. आणि नुसत्या केसाला हात लावला ते त्याला स्पंदन कळलं. याच्यात काहीतरी चालू आहे. कशा करतात केस. कानाला लावले. कृष्ण कृष्ण जय, रडला बुद्ध. द्वारकेचा राणा भिडाय का बाबा. पूर्ण कस लावतो. कसाला उतरला मग त्याचं काहीच नाही. पहा या चरणम दुरस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जाती विदुरस्य यादव पते. अरे गोपी मुळात स्त्री आहे, डोळ्याच्या, खेड्यात राहणाऱ्या, अशिक्षित, त्यांच्या बरोबर जगाच्या मालकांना नाता तुम्हाला पडते. योगियांच्या ध्यानात हाता नातुराची, योगियांची मानसी उपस्थिती जाय तो परमात्मा. त्या गोपींच्या बरोबर रास लीला करतो. सामान्य गोष्ट आहे. ज्या वेळेला त्याने विणुवादन केलं, या सगळ्याच्या सगळ्या केल्या. स्वागतमो महाभागा स्वागत केलं पहिल्यांदा. आणि मग त्याचे धर्म सांगू लागला. एक गोपी पुढे आली म्हणजे धर्म सांगू नको, आमचा स्वीकार करायचा का सांग. नशीब करता तुझ्या जगत घ्या, मी प्राणत्याग करतो. सांग याचं काय झाला. पास या म्हणे मिळे जीवाचे साथी, नाहीतरी गोष्टी बोलू नये. नामस्मरण चाललं ते किती चाललं. कडे दिवस की रात्री अखंड लागली. अरे जागृतीचं भजन चाललं. जागृती स्वप्नी, जागृती स्वप्नी पांडुरंग. स्वप्न पांडुरंगाचं, जागृतीत पांडुरंग, सुषुप्ती अनुभव देवाचा. काय सांगा तुम्हाला. माझी मदत झाली चंदया नामाचा. तुम्हाला मी महत्व सांगतो तसं नाही. अरे माझी वाणी अनावर झाली, आवडली तरी आवडली. त्यानंतर अनावर प्रेम भक्ताचं अनावर होतं.
बृहस्पती कशी घेऊन गेले आणि ते गोपींना सांगले गोपींनो तुम्ही त्या परमात्म्याचं ध्यान करा. तो सर्व ठिकाणी व्यापक आहे. उद्धवा जर डोकं ठिकाणा ना त्याच्या ध्यानानं आमच्या बाहेर घडणार चाललंय. त्याचा विसर कसा पडेल हे आहे का तुला काही कला ते सांगा. ध्यान करा आम्हाला सांगा लागते. ध्यानानं तर म्हणायचं तुला ती केली ती ते भोग सकळ झाला कोणाची संजय घेतली आपण काही यामुळे ऐक्याची नवाई म्हणजे भाग्याच्या त्या जन्मल्या रात्र दिवस चिंतन चाललं. त्यांचा केला ऐसा झाली त्यांचे घर वडिले काम कार्याची आपण नवजेच्या सांगून या बरोबरी त्यांची न लाजेची म्हणविता कामाली बापरे. त्यांचा दास हा नोकर आहे म्हणून त्याला लाजही वाटत. गोवाचे रूळ केले ऋषिकेशी अमरशी ऋषी गर्भवात नामधारका एवढी पावर आहे की देव त्याच्या घरी राहतो ना. आपण जीवाची संजीवाची ही एकल्पाची म्हणे पंढरीची वारी आहे माझे घरी एवढ्या करता सांगितलं. तुमच्या घरी वारी असली पाहिजे. तुम्ही एखादं जीवनच केलं पाहिजे. तुम्ही फक्त अखंड देवाचं विठोबाचं नामस्मरण केलं पाहिजे याच्याकरता महाराजांनी सांगितलं. ज्ञानेश्वर आपला प्रेमराजा मुक्ता आणि अनायसे आज एकादशीला प्रतिवर्षीप्रमाणे इथे संसार करायची गुंजाईश मला वाटतं बरं आहे बाबा. दिंडी आहे तर तिथे संकीर्तनकार आहे, वाजवणारे म्हणणारे आहेत. आमची दिंडी मेगा होते दिंडी आहे. वाजवणारे